नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टॅप रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरावा। तुम्हाला माहितीच असेल की आधी टॅप रजिस्ट्रेशन फॉर्मची तारीख 30 मे होती, आता ती तारीख 7 जून अशी झालेली आहे, बरोबर आहे। तर चला पाहूया टॅप रजिस्ट्रेशन फॉर्म, ज्यामध्ये तुम्हाला टॅब मिळते, 2 वर्षाकरिता ट्रेनिंग होते आणि तो सर्व खर्च शासन देते। आणि हा जो फॉर्म आहे हा आहे फक्त OBC, SBC आणि NT विद्यार्थ्याकरता। SC आणि ST विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत नाही, ठीक आहे। तर चला बघूया कसा फॉर्म भरायचा, आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। तर चला बघूया। तर सर्वात आधी यायचं गुगल क्रोमवर, या गुगलवर, आणि इथे सर्च करा महाज्योती टॅब रजिस्ट्रेशन 2026। आता वर्ष 2026 सुरू आहे, तर आता महाज्योती टॅब रजिस्ट्रेशन दिसत आहे तुम्हाला। इथे सर्च करा। सर्च केल्यानंतर बघा इथे दोन गोष्टी तुम्हाला दिसत आहेत। पहिले एक दिसत आहे रिसेंटली बघा, नोटीस बोर्ड, आणि हा आहे आपल्या कामाचा कोणता आहे, हा जो बॅच ॲप्लिकेशन फॉर JEE हे बॅच 2026-28 ट्रेनिंग। तर इथे क्लिक करायचं सेकंड याच्यावर। इथे गेल्यानंतर इथे तुम्हाला 2 गोष्टी दिसत आहेत रेड कलरमध्ये, एक परिपत्रक आणि एक रजिस्ट्रेशन लिंक। परिपत्रक याच्यावर जर क्लिक केले तर तुम्हाला कळेल, म्हणजे या परिपत्रकाने तुम्हाला काय दिसेल, या फॉर्मबद्दलची माहिती कशी भरावी आणि कोणी भरावी हे सगळे याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे। बघा कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागत आहेत, ठीक आहे। चला, तर आता आपण फॉर्मकडे भरूया। तर बघा, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कुठे क्लिक करायचे आहे, रजिस्ट्रेशन लिंक या ठिकाणी। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला काय दिसत आहे, पहिली स्टेप आहे बघा, इथे तुम्हाला विंडो दिसत आहे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था। तर पहिली स्टेप काय म्हणते याच्यामध्ये, एंटर द मोबाईल नंबर। तर ज्या पण विद्यार्थ्यांना OBC विद्यार्थ्यांना NT आणि SBC लक्षात ठेवा, आणि ते नुकतेच 10वी पास झालेले पाहिजे। हां, अजून एक कंडिशन सांगून देतो विद्यार्थी मित्रांनो, की याच्यासाठी अट काय आहे। तर सर्वात आधी तो OBC विद्यार्थी असावा, NT किंवा SBC विद्यार्थी असावा, ठीक आहे। हां, त्यानंतर त्याला 10वीमध्ये, त्या विद्यार्थी जो पास झाला त्याला 10वीमध्ये 60% असावे, आणि तो रूरल एरियामधला असावा, आणि त्याला 60% असावे। समजा जर एखादा विद्यार्थी गावचा आहे आणि त्याला 60%च्या खाली आहे, तर तो या टॅबसाठी, या फॉर्मसाठी एलिजिबल असणार नाही। म्हणजे तो फॉर्म भरू शकेल पण त्याला टॅब मिळणार नाही। मग टॅबसाठी काय पाहिजे मित्रांनो, की तो मुलगा जर गावातील राहणार आहे रूरल एरियामधला, तर त्याला मिनिमम 60% पाहिजे, आणि तो जर अर्बन एरियातला असेल सिटीमधला, तर त्याला 70% पाहिजे। लक्षात ठेवा ही बाब, नाही तर माहीत झाला की 50% आहेत आणि भरला फॉर्म, आणि मग समोर म्हटलं की टॅब मिळालाच नाही। तर कारण हे आहे टॅबची कंडिशन। चला, तर सर्वात पहिली प्रोसेस आहे एंटर द मोबाईल नंबर। तुमचे जो मोबाईल नंबर असेल इथे तुम्ही एंटर करा, ठीक आहे। तुम्ही माझा नंबर इथे एंटर करतो आणि तुम्हाला एक सॅम्पल करून दाखवतो। त्यानंतर मोबाईल नंबर हे केल्यानंतर इथे सबमिट करा। बघा इथे तुम्हाला OTP एंटर OTP म्हणत आहे, OTP पुट करा। कॉपी केलं मी इथे, आणि बघा OTP टाकली आणि इथे सबमिट करत आहे। हां, सबमिट केल्यानंतर हा तुम्हाला आता तुमच्यासमोर हा फॉर्म प्रेझेंट आहे। इथे तुम्हाला टोटल 3 सेक्शन आहे। पहिला आहे पर्सनल डिटेल्स, दुसरा आहे क्वालिफिकेशन डिटेल्स, आणि तिसरा आहे डॉक्युमेंट्स। 3 स्टेप्स आहेत, एकदम इजी फॉर्म आहे, जास्त कुठे जायची गरज नाही। तर बघा पर्सनल डिटेल्समध्ये आपण बघू काय करायचं आहे। अप्लाइड फॉर, तर अप्लाइड फॉर JEE नीट की MST CET, काही फरक नाही पडत मित्रांनो, तुम्ही 3पैकी कोणालाही क्लिक करू शकता। माझ्या मते प्रत्येक विद्यार्थ्यांनी MST CET याला क्लिक करा, कारण MST CETमध्ये दोन्ही आले, बायोलॉजी पण आला आणि मॅथ पण आला, पण JEE आणि नीटमध्ये
हे सेपरेट झाले. JEE हा इकडे मॅथकडे गेला, नीट हा बायोलॉजीकडे गेला. बेस्ट ऑप्शन आहे MST CET, तुम्ही क्लिक करा. मग इथे काय म्हणते, अप्लिकंट फुल नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम, तुमचं नाव, तुमच्या वडिलाचं नाव आणि तुमचं आडनाव. ठीक आहे. त्यानंतर आहे अप्लिकंट फादर नेम किंवा गार्डियन नेम, तर तुमच्या वडिलाचे पूर्ण नाव जे काही असेल, वडिलाचं नाव, तुमच्या आजोबाचं नाव मिडल नेम आणि लास्ट नेम तुमचं सरनेम. ठीक आहे. त्यानंतर तुमचे जेंडर, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल, आणि त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ जे काही असेल यानुसार इयर चूज करावा. डिसेंबर, इथे समजा नोव्हेंबर असेल, बघा आली डेट ऑफ बर्थ जे काही असेल तुमची. त्यानंतर आर यू ऑर्फन, तुम्ही अनाथ आहात का, तर नो. त्यानंतर आर यू अ पर्सन विथ डिसॅबिलिटीज, म्हणजे तुम्ही हँडिकॅप आहात का, असेल तर यस, नसेल तर नो. समजा जर यस केलं तर तुम्हाला होऊ शकते की डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला ते हँडिकॅप सर्टिफिकेट अपलोड करावी लागेल. ठीक आहे. तर त्याला नो करा. त्यानंतर इथे विचारत आहे इंक सोशल कॅटेगरी, तर सोशल कॅटेगरी तुमची इथे बघा, मगाशी सांगितलं होतं मी की SC आणि ST सोडून बाकी सगळ्या कॅटेगरीला साठी हा फॉर्म असतो. मग त्याच्यामध्ये OBC, NT आणि SBC आणि सोबत VJ पण. तर SC STला सोडून बघा ते एवढेच कॅटेगरी दिलेले आहेत. तर जे काही कॅटेगरी असेल समजा OBC. मग त्यानंतर कास्ट, तर कास्टमध्ये इथे भरपूर आहेत मित्रांनो. मग आता कसं कराल, तर तुम्ही काय करा, याच्यासाठी गुगलवर जा आणि गुगलसाठी जसं आता कोणाची कोळी कास्ट आहे, तर कोळी मी ते सर्च करतो, कोळी कास्ट सिरियल नंबर, बघा सिरियल नंबर, तर कोळी कास्ट बघा. दुसरं बघू आपण थोडंसं, तुमच्या कास्टवरच दिलं असतं मित्रांनो, घाबरायची गरज नाही. जसं आता माझ्याकडे हे एक कास्ट सर्टिफिकेट आहे, हे बघा कुठे दिले असते, हा बघा OBC सिरियल नंबर 83, आणि कोण आहे हा, आणि कोणत्यामध्ये ते हे कुणबीमध्ये. तर हा सिरियल नंबर असतो मित्रांनो, बस तोच इथे टाकायचा आहे फॉर्म भरताना. तर जसं आता मला तिथे तो जो विद्यार्थी आहे समजा तो कुणबी असेल, तर मी डायरेक्ट कशावर येईल, 83वर. कुठे आहे 83, बघा आहे 83 कुणबी, यावर क्लिक करा म्हणजे झालं. ठीक आहे. प्रत्येकाच्या कास्टवर हा सिरियल नंबर दिलेला असतो आणि मग त्या सिरियलनुसार नंबरनुसार जायचं आणि ते कास्ट तुम्हाला तिथे मिळून जाईल. हा झाल्यानंतर इन्कम ग्रुप, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, OBC, NT, AJ आणि SBC यांना नॉन क्रिमिलेअर कंपल्सरी आहे. ठीक आहे. नंतर नॉन क्रिमिलेअर याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर इथे तुम्हाला आधार नंबर तुमचा टाकायचा आहे जो काही असेल. ठीक आहे, 12 अंकी. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन आहेच. मग त्यानंतर डोमेसिल, म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहे. ठीक आहे. तर तुमच्या डोमेसिलवर तो डिस्ट्रिक्ट जो दिला असेल इकडं बघून घ्यायचं, अंदाजोंदी काही कोणताही जिल्हा टाकायचा नाही. तुमच्याकडे डोमेसिल असेल तो तुम्ही तिथे टाका. समजा जर नसेल तर मग तुम्ही जो तुमच्या रहिवासी आहे तो तिथे टाकू शकता. महाराष्ट्र आहेच. मग त्यानंतर तुम्ही रेसिडेंट टाईप, तुम्ही अर्बन एरियाचे आहे का रुरल, गावातील मुलं असाल म्हणजे ग्रामपंचायतमध्ये असेल तर रुरल टाकायचं. सिटी जिथे नगरपरिषद आहे किंवा जिल्हा आहे त्यांनी अर्बन टाकायचं. मग त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस जो काही असेल तुमच्या जिल्हा तो टाका. त्यानंतर तहसील, जिल्हा टाकल्यानंतरच तहसील. ठीक आहे ना. जसं आता मी भंडारा टाकलं, भंडाऱ्यामधले ते तालुके तुम्हाला सिलेक्ट करायला लागेल. मग त्यानंतर विलेज, आता इथे थोडंसं एक गोष्ट लक्षात ठेवाल, विलेज टाकताना फक्त विलेजेस टाकायचं, ॲट किंवा पोस्ट असं टाकता कामा नये. ठीक आहे ना. आणि एकच गावाचं नाव टाकायचं, असं कोणत्या कोणत्या गावाचे 2 नाव असतात तसं टाकायचं नाही, एकच, जसं काही पण भंडारा. बरोबर आहे. स्पेस दिले तर हा ॲक्सेप्ट करणार नाही, स्पेस वगैरे द्यायचे नाही, बरोबर त्यानुसार पाहिजे.
मग त्यानंतर हाऊस नंबर टाका. आता कसं आहे, हाऊस नंबर सगळ्यांना माहीत नसते. तुमच्या आधार कार्डवर जो काही असेल तसं टाकायचे. जसं आता भंडारात मग नियर, मग इथे मी हाऊस नंबर न टाकता इथे काय टाकेल मी, काहीतरी नियर, तुमचा जो घर आहे तो कशा जवळ आहे तो असं टाकायचे. इथे वार्ड नंबर तो टाकायचा, कोणत्या नगरमध्ये राहता, रोड कोणत्या रोडवर राहता, असं प्रत्येक रो फिल केलायचे. एक जरी तुम्ही सोडले तर तो ॲक्सेप्ट करणार नाही, म्हणजे एरर येणार. ठीक आहे. आणि पिनकोड जे काही असेल तुमच्या गावाचं ते टाकायचं. आणि इथे बघा नंबर येत आहे. हां, तुम्हाला इथे ईमेल ID टाकायची आहे, लक्षात ठेवा. आणि हे सर्व झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे आहे. पण सेव्ह अँड नेक्स्ट करताना कधी कधी काय होते, एखादी जर माहिती चुकली तुमची तर तो सबमिट होणार नाही. तर तो तुम्हाला ते सांगेल की कोणती माहिती चुकली आहे. तर टेन्शन घ्यायची गरज नाही. तो तुम्ही बरोबर भरा, सेव्ह नेक्स्ट करा. मग सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर इथे दुसरा जो येत आहे तो आहे क्वालिफिकेशनचा. तर क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी महाराष्ट्राचे असाल तर SSC. त्यानंतर इयर ऑफ पासिंग एकच वर्ष येत आहे, 2026. कारण हा फक्त याच वर्षी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मागच्या वर्षी जे पास झाले त्यांच्यासाठी हा फॉर्म नाही. फक्त 2026मध्ये 10वी पास झालेले विद्यार्थी. टोटल मार्क्स 500. त्यानंतर ऑप्टेन मार्क जे काही असतील समजा 390 आहेत, ते मार्क टाकल्यानंतर बघा ऑटोमॅटिक पर्सेंटेज येतात, म्हणजे तुम्हाला तिथे पर्सेंट लिहायची गरज नाही. मग त्यानंतर परत सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं. मग त्यानंतर आहे डॉक्युमेंट्स. सर्वात महत्त्वाचा भाग या फॉर्मच्या डॉक्युमेंट्स. आणि सगळं काही डॉक्युमेंट्सवर अवलंबून आहे. जर तुमचे डॉक्युमेंट ॲक्युरेट आहे तर तुम्हाला टॅब मिळणार, आणि जर कमी जास्त झालं तर मग टॅब मिळण्याची शक्यता कमी राहते. तर बघा काय काय. पहिला पासपोर्ट साईज. तर जी काही तुमची पासपोर्ट साईजचे फोटो काढून स्कॅन करून ते 200 KB खाली पाहिजे. इथे चूज फाईलमध्ये जायचं. ठीक आहे, गॅलरीमध्ये. मग त्याला चूज करायचं आणि इथे अपलोड इमेज करून टाकायचं. मग अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला असं, चला एक करूनच दाखवतो कोणाचे फोटो. कोणती घ्या, बघा. ठीक आहे ना. आता मी मनमोहन सिंगची घेतली आहे, तर तुम्ही असं करा नको, तुमची स्वतःची टाका आणि त्यानंतर अपलोड इमेज करून टाका. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवाल की इथे टाकताना ती 200 KB खाली असावी. आणि समजा जर जास्त असेल तर तो ॲक्सेप्ट करणार नाही, लक्षात ठेवा. तर तुम्ही जो कॉम्प्रेसर वगैरे असेल तो तुम्ही यूज करा ऑनलाईनवर सगळं काही. तिथे जाऊन कॉम्प्रेस इमेज अप टू 200 KB केलं तरी होऊन जाईल. मग त्यानंतर सिग्नेचर, तीसुद्धा 200 KB खाली पाहिजे. ते सुद्धा चूज फाईलमध्ये यायचं, अपलोड करायचं. इथे मग जे पण तुम्ही इमेजेस अपलोड कराल ते सगळे इथे दिसणार आहेत, लक्षात ठेवाल. मग त्यानंतर आहे कॅन्डिडेट स्टुडंट आधार कार्ड. आधार कार्ड समोरच्या फ्रंट आणि मागच्या जो ॲड्रेसचा असतो दोन्ही, तो दोन्हीचा एक कलेक्ट करून त्याला तो अपलोड करायचा, लक्षात ठेवा. मग त्यानंतर आहे कास्ट सर्टिफिकेटची इमेज 200 KB खाली. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, ते सुद्धा 200 KB खाली. हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंटची इमेज काढून घ्यायची आणि ते अपलोड करायचे. आणि त्यानंतर SSC मार्कशीट. समजा जर SSC मार्कशीट ओरिजिनल नाही आहे तर तुम्ही ऑनलाईन मार्कशीटची PDF करून त्याला मग JPG इमेजमध्ये कन्वर्ट करून ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. ते सुद्धा 200 KB खाली. आता एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, की ते सगळे डॉक्युमेंट्स हे इमेजेसमध्ये विचारलेले आहेत आणि 200 KB खाली. PDF इथे चालणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा फॉर्म होता. त्यानंतर सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर इथे मग तुम्हाला फायनल सबमिट म्हणून येईल. आणि फायनल सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म ओके होऊन तुम्ही त्याची प्रिंट आऊट सामोरीसाठी ठेवू शकता. आणि प्रिंटआउट काढल्यानंतर मग लगेच तुम्हाला तो टॅब मिळत नाही. टॅबसाठी तुम्हाला एका ठिकाणी बोलवले जाते, तहसील किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी, आणि तिथे ते वितरित केले जाते. सध्या जर तुमच्याकडे जर एखाद डॉक्युमेंट जर आता इथे मिसिंग आहे तरी तुम्ही तो टॅबचा फॉर्म भरू शकता. मग तोपर्यंत 1-1.5 महिन्यामध्ये तुमच्याकडे येऊन जाते तो डॉक्युमेंट. आणि मग नंतर तुम्ही जेव्हा टॅब वितरणच्या वेळेस तो तुम्ही तेव्हा फायनल सबमिट करू शकता.
ठीक आहे. पण तेव्हा जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्हाला तेव्हा टॅब मिळणार नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आज आपण माहिती बघितली की टॅब फॉर्म कसा भरायचा. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून एक मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, आता हा फॉर्म सबमिट केल्यानंतर जेव्हा टॅब वितरण होईल त्यावेळेस तुमच्याकडे शाळेच्या तर्फे ॲडमिशन लेटर, तसंच बोनाफाईड सर्टिफिकेट आणि ॲडमिशन स्लिप, ठीक आहे. ॲडमिशन लेटर नाही राहिलं चालते, पण बोनाफाईड सर्टिफिकेट शाळेतून 11 वर्गाची आणि ॲडमिशन स्लिप त्याच्यामध्ये तुमचे शाळेचे नाव असेल त्या ॲडमिशन स्लिपवर, तशा 2 तुम्हाला त्यावेळेस लागतील. याच्याशिवाय तुम्हाला टॅब मिळणार नाही. तर ते सध्या आता लागत नाही, ते तुम्हाला सामोर लागणार आहे. आता ते नसेल तरी चालते. आता फक्त जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते बस तेवढेच चालते. तर चला विद्यार्थ्यांनो, पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ